जाऊया पुढच्या बातमीकडे। पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ ही 4 राज्य आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशातल्या विधानसभा निवडणुका या एप्रिल महिन्यामध्ये विविध तारखांना होऊ शकतात आणि या निवडणुकांचा कार्यक्रम हा मार्चच्या मध्यामध्ये निवडणूक आयोग जाहीर करण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून कळतेय। त्यापैकी पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळमधल्या विधानसभा निवडणुकांकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। निवडणूक आयोगानं संबंधित राज्यांचा दौरा सुरू केलेला आहे। मतदानाच्या तयारीचा आढावा घेण्यात येतोय आणि आयोगाचं पथक सध्या आसाममध्ये आहे। तर या 4 राज्यांमध्ये विधानसभेचा कार्यकाळ कधी संपतोय तेही आपण एकदा पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। ते पश्चिम बंगाल 7 मे 2026 ला विधानसभा कार्यकाळ संपतो आहे। तामिळनाडू 10 मे 2026, आसाम 20 मे 2026, केरळ 23 मे 2026 आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशाचा 15 जून 2026। तर मतदानाचे टप्पे कसे आहेत तेही आपण पाहूया। किती टप्प्यांमध्ये मतदान यापूर्वी झालं होतं? पश्चिम बंगालमध्ये 8 टप्प्यांमध्ये मतदान झालं होतं। तामिळनाडूमध्ये 1, आसाममध्ये 2 टप्प्यात, केरळ आणि पुदुच्चेरीमध्ये एकाच टप्प्यात मतदान झालं होतं। त्यामुळे आता 4 राज्यांमध्ये विधानसभांचा धुरळा उडणार आहे।